देशव्यापी संपाचा व्यापक परिणाम, बँका, वाहतूक आणि सरकारी कार्यालयांवर परिणाम. विविध कामगार व शेतकरी संघटनांच्या अहवालावरून आज पुरवण्यात आलेल्या देशव्यापी संपाचा अनेक राज्यातील जनजीवनावर लक्षणीय परिणाम झाल्याचे दिसून आले. केंद्र सरकारच्या कामगार कायद्यातील बदल, व्यापारी करार आणि रोजगार योजनांमधील सुधारणाविरोधात हा बंद आयोजित करण्यात आला आहे. या संपात देशातील 10 प्रमुख केंद्रीय ट्रेड युनियन सहभागी झाल्या होत्या. संघटनांनी केंद्राच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामध्ये INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, सेवा, AICCTU, LPF आणि UTUC यांचा समावेश होता. कामगार संघटनांच्या मते केंद्र सरकारने लागू केलेल्या 4 नवीन कामगार कायद्यांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येऊ शकते. नोकरीची सुरक्षा कमी होईल आणि कंपन्यांना कर्मचारी कपात करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळेल अशी भीती संघटनांनी व्यक्त केली. तसेच खासगीकरण, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यांवरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे. भारत-अमेरिका व्यापारी करारामुळे देशांतर्गत उद्योग आणि रोजगार संधींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असंही संघटनांचं म्हणणं आहे. 4ही कामगार कायदे तात्काळ रद्द करण्यात यावेत. प्रस्तावित सीड बिल, विद्युत संशोधन विधेयक आणि शांती कायदा मागे घ्यावा. मनरेगा योजना अधिक सक्षम करावी. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी योजना ग्रामीण अधिनियम 2025 रद्द करावा. सेवा आणि व्यवहारांवर परिणाम. देशभरातील शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचा कोणताही अधिकृत आदेश नव्हता. मात्र काही राज्यांमध्ये बंदचा प्रभाव अधिक जाणवला. काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली. परिणामी स्थानिक पातळीवर काही शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावरही संपाचा परिणाम दिसून आला. बँक कर्मचारी व अधिक संघटनांनी संपात सहभाग घेतल्याने अनेक शाखांमध्ये व्यवहार नोंदवले. तथापि बँका किंवा मध्यवर्ती बँकेकडून अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आलेली नव्हती. एकूणच देशव्यापी संपामुळे अनेक भागात दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून संघटनांनी आपल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी भूमिका स्पष्ट केली आहे.